ते प्लेट्स वगैरे त्या झाडाचे येतं. पप्पा जसं ठेवून गाडीमध्ये बसल्या, थोडीशी गाडी पुढे गेली तर मी बघितलं की तिथे सगळं ना एक फुटलेलं मडकं, शिंगारचं सामान होतं, जसं हिरव्या बांगड्या, सिंदूर असं सगळं, म्हणजे पूर्ण असं साच ठेवलेलं होतं तिथे. आणि एक मडकं होतं ते फुटलेलं होतं. आणि काय काय म्हणजे भरपूर तिथे काहीतरी असं काहीतरी सामान असं करून ठेवलेलं होतं. आणि ते झाड पण ना खूप मोठं झाड होतं ते. आणि त्या झाडाच्या बरोबर खालीच सगळं ते ठेवलेलं होतं. काय काय ठेवलेलं? काय बघितलं तू ते तसं? म्हणजे मडकं होतं, अच्छा. आणि हिरव्या बांगड्या, शिंगार, जसं सिंदूर वगैरे, ओके. हळद, कुंकू होतं त्याच्यावरती. आणि एक लाल कपडा होता. म्हणजे असं सगळं तिथे सगळं सामान ठेवलेलं होतं ते. आणि मी जिथे उभा होतो, हां. तू तिथेच ते बघितलं का? हां, त्याच्या तिथे बाजूलाच होतं ते? त्याच्या बाजूलाच तुम्ही असं जस्ट म्हणजे गाडी आमची बरोबर त्याच्या समोरच उभा होती. अच्छा, म्हणजे ते हां, माझं पप्पाच लक्ष नाही गेलं, कारण नाही, मी बाहेर गेलो, मला हे नाही. सगळं दिसलं नाही. हां, नाहीतर मी नाही उभा राहिलो असतो. पटापट गाडी हां. काढली असती. ॲक्चुअली मी जेव्हा गेलो, तर मला कोणीच नाही नाही दिसलं हे. बघितलं. आम्ही 10 मिनिटं तर आम्ही खाण्यापिण्यामध्येच होतो. आम्ही तर कोणीच बघितलं नाही. पप्पांचं, कारण पप्पाची विंडोची आणि ते झाड असं आमने-सामने आहे. ॲक्चुअली झालं काय, जे मी उभा हं. होतो ना, एक्झॅक्टली त्याच्या मागेच होता ते. हां. पण माझं लक्ष नाही दिलं. आई